आणि यानंतर बातमी औरंगाबादेतल्या अग्नितांडवाची। औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची जवळपास 200 दुकानं आज जळून बेचिराख झाली आहेत। सकाळी 11:30च्या सुमारास फटाक्यांच्या दुकानांनी अचानक पेट घेतला। कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं आगीची भीषणता काही क्षणातच जाणवून दिली। विशेष म्हणजे फटाक्यांची ही दुकानं शहराच्या मधोमध रहिवासी परिसरात आहेत। यात अद्याप जीवितहानीची कोणतीही माहिती नाहीये, मात्र शेकडो छोट्या मोठ्या वाहनांची अक्षरशः राख झाल्यानं आर्थिक नुकसानीचा आकडा मोठा ठरण्याची शक्यता आहे। आग लागताच अवघ्या काही क्षणात मोठ्या प्रमाणावरती चारचाकी आणि दुचाकींचा अक्षरशः कोळसा झाला, जो दृश्यांमध्ये तुम्ही बघतच आहात। दरम्यान फटाके स्टॉल धारकांनी अग्निशमनच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं लोकप्रतिनिधींनी जाहीरही केलंय। दरम्यान साधारण 2 तासांनी ही आग आटोक्यात आली आहे।